नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकार 2,000 रुपये मदत म्हणजे वर्षात 6,000 रुपये दिल्या जातात आणि हे दर 4 महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत असतात। मात्र याची तारीख अशी काही निश्चित नसते की ह्याच तारखेला येतील किंवा त्याच तारखेला येतील। प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या तारखांना हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतात आणि शासनाचा सुद्धा उद्देश आहे की हे जे 2,000 रुपये आहेत, शेतकऱ्यांना पीक पेरणी असेल, शेतकऱ्यांना खतं घ्यायची असतील, शेतकऱ्यांना बी बियाणं घ्यायचं असेल किंवा शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणूक आपल्या शेतामध्ये करायची असेल, असा यामागचा शासनाचा उद्देश आहे। आणि हे 2,000 रुपये पीएम किसान योजनेचे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येत असतात। जून महिन्यामध्ये हे येणार होते, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नाहीत। आता यावेळेस पेरण्या सुद्धा झालेल्या आहेत, मात्र जर जून मध्येच आले असते तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी हे पैसे उपयोगी पडले असते। आता मित्रांनो, सरकारचा उद्देश आहे की या 2,000 रुपयात शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणूक करता येईल, म्हणजे त्यामध्ये बी बियाणं असेल, खतं असतील, फवारणीचं औषध असेल किंवा शेतामध्ये जे इतर भांडवली गुंतवणूक लागते, मग त्यामध्ये पेरणी यंत्र असेल किंवा आऊत असेल, जे असेल ते समजा भांडवली ज्याला नगदी पैसे लागतात असे, त्यामुळे ही योजना शासनाने सुरू केली आहे। आता मित्रांनो, तुम्हीच यावर्षी सांगा की सोयाबीनची बॅग कितीला घेतली, कापसाची बॅग कितीला घेतली, DAP ची बॅग कितीला घेतली, युरिया खताची बॅग कितीला घेतली आणि मग हे 2,000 रुपये तुम्हाला कुठपर्यंत पुरतील। मात्र शासनाचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना ही भांडवली गुंतवणूक व्हावी म्हणून। मग हे 2,000 रुपये तुम्हाला त्यासाठी पुरतात का, हे तुम्हाला सुद्धा पडलेला प्रश्न असेल। आणि तुम्ही यावर्षी खतं असेल, बी बियाणं असेल, तुमचं जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार एक बॅग फक्त किती रुपयाला घेतली, एवढंच कमेंट करून सांगा। आता मित्रांनो, हे जून मध्ये पैसे यायला पाहिजे होते, मात्र अद्यापही पैसे आलेले नाहीत आणि आता याची जवळपास तारीख निश्चित झालेली आहे। 18 जुलै 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत आणि श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार येथील मोतीहारी येथून याचं वितरण करण्यात येणार आहे। मग जे पात्र शेतकरी असतील त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2,000 रुपये येणार आहेत। आता शेतकरी मित्रांनो, आपण पात्र आहोत का नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला पीएम किसानच्या वेबसाईटवर जायचं आणि तिथं फार्मर कॉर्नर मध्ये आपल्याला लिस्ट दिसते आपल्या गावची, त्या लिस्ट मध्ये आपलं नाव आहे का हे आपल्याला बघता येतं। आता मित्रांनो, हे 2,000 रुपये मात्र तुमच्या भांडवली गुंतवणुकीमध्ये पुरतात का, हा महत्वाचा प्रश्न आहे। आता तुम्हाला यावर काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।